हाय, हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. मी निकिता. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे निकिता सुरोसे. तर आता वाजले सकाळचे 9:30 आणि माझं सर्व काम आवरून झालेलं आहे. म्हणजे स्वयंपाक झाला आहे, भांडी झाली आहेत. आता मी माझं आवरून आले आणि सानू मॅडम पण आत्ता उठल्यात. इकडे बघू, इकडे बघ. गुड मॉर्निंग कर बघू. गुड मॉर्निंग कर ग. हाय म्हण. हाय ग. बरं, हाय म्हण तू. हाय म्हण. तर आता मी चहा वगैरे करून पिते. सगळं किचन ओटा वगैरे क्लीन झालेलं आहे. मस्त स्वयंपाक झालाय, कारण मुलगी आणि मिस्टर सकाळी 7च्या आधीच गेलेले आहेत. मुलीला शाळेत जायला सोमवारचा पहिला दिवस, त्याच्यामुळे ती पण 7 वाजता गेली. मिस्टर 6:30 वाजता गेलेत. मग आता बाकीचं आवरलं. मग आता चहा करून प्यावा. निवांत चहा करून पिते. चला काम करायचं आपल्याला, कपडे धुवायचे. सानू इथं फुल मस्तीमध्ये होती. तिला मी शिकवत होती आई बाबा वगैरे सगळं. तर ती आई पप्पा मम्मी दादा हे सर्व व्यवस्थित म्हणत होती. पण जेव्हा माझ्या छोट्या भावाला मामा म्हटलं की लगेच म्हणायची बापू बापू. तिला किती जरी सांगितलं तर ती काय मामा म्हणायलाच तयार नव्हती. बापू बापूच म्हणत होती. आणि माझे वडील नाही का बाहेर तिला आवाज देत होते, ये बाहेर, तुला दुकानला घेऊन जातो चॉकलेट आणायला वगैरे. पण ही काय शिकायला तयारच नव्हती. मामा म्हटलं की ती सरळ बापू म्हणायची. मग ते एवढ्यात माझ्या वडिलांनी तिला बोलवून घेतलं. ती गेली लगेचच आणि जाऊन दुकानवरून असं, तिला गाडीवर चक्कर मारायला खूप आवडतं. एक पप्पी द्यायची, मग कॅडबरी घ्यायची. मामाला देऊ का? आला बाबा मामा. आला बाबा. शेळ्या बघ, शेळ्या. पा कॅडबरी तर खाऊन झाली होती, पण ही जेवण करायचं होतं तेव्हा ही अशी नखरे चालू होते तिचे. ही अशी बाहेर येऊन बसली होती जेवायला. आतमध्ये म्हणलं तर काही येत नव्हती. असं तिला वडून वडून जेवायला आणावं लागत होतं. आता बाहेर बसले, लगेच नंतर इकडे घरामध्ये आली. ऐक ना सांग, तुला गोष्ट सांग. चिव पे बुरडून जा. आता सानू पण खाऊ खाती. चिव चिव ये चारा खा. हा बघ, एक घास खाऊन बघ. आली रे बाबा. एक घास खाऊन बघ. काऊ काऊ काऊ. मला नाही झोपायचं, सर. तुला जेवायचं नाही, मी झोपू का? काम कोण करते झोपल्यावर इथं? नीट कर मांडी, तर काय नीट कर. कुठं ठेवू पा डोकं लागलं मागं तुला. कर बर, कर ना गाणं म्हण. हाडगा गाई गोट्यात म्हण बरं. मग तिला कसं तर चारून वगैरे झालं. म्हटलं आता घरातली थोडीशी साफसफाई करावी. तर ह्या बोर्डांकडे काय एवढं जास्त लक्ष जात नाही, पण एकदमच घाण दिसत होती. म्हटलं थोडंसं कुलीन मारून आपलं ते साफ करावे. किती जरी साफ केले तरी थोड्या दिवसांनी हाय असेच होणार आहेत. पण ते आता जर नाही केलं, असंच ठेवले तर जरा जास्तच घाण होऊन जातील. म्हणून मी सगळ्या घरातले स्विचबोर्ड सगळे साफ करून घेतले ह्याच्याने. आणि नंतर मग एक छोट्या छोट्या वस्तू ठेवण्यासाठी मी असं हे बॉक्स घेतलं होतं. ते बॉक्स म्हटलं बघावं आपण ह्याच्यामध्ये काय काय आहे. ते न लागणाऱ्या वस्तू काढाव्या म्हणून मी ते बाहेर काढलं. तर ह्याच्यामध्ये गरजेपेक्षा जास्त न लागणाऱ्याच वस्तू होत्या. आणि ही सानू मध्ये मध्ये असं काय हे घेऊ का ते घेऊ, हे तोंडात घाल ते तोंडात घाल, असं तिचं चालू होतं. आणि असे मध्ये मध्ये करतच राहते ती. एक असं नाही की तिने मला असं शांततेत असं काम करू दिले वगैरे की मी बसते तू कर वगैरे, असं कधीच नाही झालेलं. ती काही वस्तू घेणार, तोंडात घालणार, मग विचारणार हे काय आहे मम्मा, ते काय आहे मम्मा. मग तिच्या प्रश्नाचे उत्तर देत बसत. एक प्रश्न नाही संपला की जाऊ दुसरा प्रश्न चालू असतो तिचा, हे काय ते काय, असं करून तिचं चालू असतं. आणि उचकी आता कुठं चाबी घेऊन चालली होती मला बाय कर. कुठे चालली चाबी घेऊन? बाय सानू. अग्निपंख.
बघा खारू साफ करू लागले. तानू ए मैना तू ना होऊ दे, माझी मी करते साफसफाई. तुझं ना केक लाव, चष्मा लाव, चष्मा लाव. टाकले हे अशी नकरी चालूच असतात. ते चष्मा उलटा सवाशा करून ती अशी लावतच होती. आणि तिला नको जर म्हटलं असतं तर ती रडत बसली असती. त्याच्यामुळे तिला काय करायचं ते करू द्या म्हटलं आणि आपलं आपलं काम करायला चालू ठेवावं म्हटलं. हिच्या नको नादाला लागायला म्हणून ती आपली चष्मा काढ लाव करत होती. नंतर हा फ्रेंच डोअर पुसायला घेतला. फ्रेंच डोअर लावायची तर हाऊस खूप होती, पण आता इतका घाण होतोय ना. हा मेन रोडलाच घर असल्यामुळे इतकी धूळ 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 घरामध्ये होते आणि खूप घाण होतं. मग आता ह्याला पुसणं तर काय होत नाही सारखं, पण मला आता घेतले साफसफाई करायला ह्या बेडरूमची, तर म्हणलं करूनच घेऊ. तर ह्या घराचा असा काय अवतार झालेला होता. असा काय रूमचा अवतार झालाय. मग असं बघितलं होतं तुम्ही इथला अवतार कसा होता. व्यवस्थित आवरून व्यवस्थित ठेवलाय. तर आता पूर्ण रूम अस्ताव्यस्त झाली आहे, ती व्यवस्थित आवरायची. बेडशीट्स आणून असं काय रूम आवरलेला आहे मस्तपैकी. जवळजवळ मला 1 तास गेलाय हे आवरायला. आणि असं असं आवरून घेतलेलं आहे. आता रूम आवरायच्या नादामध्ये मला सांगून आंघोळ झाल्या, उशीर झाली. आधी मी तिला आंघोळ घालते आणि मग बाकीचे कामं करते. छान अशी आंघोळ झाली आमची. आंघोळ झाली का नाही झाली? असं काय मी तिला आवरून दिलं होतं आणि तिने चंद्रकोर लावली होती. नंतर तिला ती काढून पाहिजे होती की कशी लागली कशी नाही, म्हणून मी तिला म्हणते राहू दे चांगली दिसती वगैरे. पण नाही, जी शेवटी तिला काढायची होती आणि तिने खाली गेल्यानंतर ना गाणं पण काढूनच घेतलं. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.